बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। बातमी मुंबईतल्या अंधेरीमधून आहे। अंधेरी पूर्वेमध्ये MIDC परिसरात सीब्स कंपनीला मोठी आग लागली आहे। केमिकल कंपनीमध्ये लागलेल्या आगीमध्ये मोठं नुकसान झाल्याचं कळतंय। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। मुंबईतल्या अंधेरी परिसरामध्ये असणारी ही सीब्स कंपनी आणि या कंपनीला मोठी आग लागल्याची बातमी मिळतीये। मात्र तातडीनं अग्निशमन दलानं ही आग विझवली आहे। आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही। मुंबईतल्या अंधेरी परिसरामध्ये MIDC आहे आणि या MIDC मध्ये सीब्स कंपनी आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत। महेंद्र, नक्कीच प्रशांत सर, मुंबई अंधेरी पूर्व येथे MIDC परिसरात सीब्स येथे मोठी कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये आग लागल्याची जी घटना घडली होती। मात्र एका केमिकल कंपनीला ही मोठी आग लागली अशी प्राथमिक माहिती होती आणि सकाळी 9:15च्या सुमारास ही आग लागली होती। अचानक आग लागली, त्यामुळे तिथे कंपनीत असलेले कर्मचारी हे यात अडकले होते आणि आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या त्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि आग विझवून जे कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं। मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून ज्या इमारतीमध्ये ही आग लागली त्या इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून इमारत ज्या परिसरात जे आहे ते मोठा धूर पसरला होता। सध्या जर पाहायला गेलं तर ही आग कशामुळे लागली याच्याबद्दल स्पष्ट नाही। मात्र पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान आहेत ते या ठिकाणी ही आग कशी लागली होती याची चौकशी करतात। नक्कीच धन्यवाद महेंद्र, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।